हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी. तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मयुरीज लाईफस्टाईल मध्ये. तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कशाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तर तुम्हाला माझी जी स्किन दिसते आहे ना, की माझी स्किन कशामुळे आहे, त्याचा सिक्रेट काय आहे आणि मी स्किन केअर रुटीन माझं कसं फॉलो करते हे या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तयार करताना काय काळजी घ्यावी किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज लागते. तर सगळ्यात प्रथम स्किन केअर मध्ये येतं ते म्हणजे फेस क्लिन्झिंग म्हणजे फेस वॉश. कुठला यूज करायचा, कसा यूज करायचा, आपली स्किन टेक्स्चर किंवा स्किन टाईप, जसं ऑइली स्किन आहे की ड्राय स्किन आहे, त्या हिशोबाने आपल्याला आपलं क्लिन्झर निवडायचं असतं. आता माझी ड्राय स्किन आहे तर मी निवडते आहे गुड वाईब्सचा हायड्रेटिंग ग्लो फेस वॉश. नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे टोनर. इथे मी टोनर यूज करत आहे विश केअरचा. मी ऍज अ टोनर म्हणून विश केअरचं रोज वॉटर यूज करत आहे. सो सगळ्यात प्रथम आपण असं छानपैकी स्प्रे करून घ्यायचं पूर्ण चेहऱ्यावरती आणि त्याला थोडंसं असं मसाज करायचं आणि टॅप 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 टपाटपा स्टेप्स करत 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 त्या आतमध्ये स्किनमध्ये खूप छान असं मुरत तोपर्यंत मसाज करत राहायची. आता मी सिरम यूज करत आहे तर डर्माकोचं 10% व्हायटॅमिन सी. आता यामध्ये 10% व्हिटॅमिन सी तर आहेच, नंतर याच्यामध्ये 5% नियासिनामाइड अँड हायलोरॉनिक ऍसिडचा खूप छान ब्लेंड आहे, ज्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ना अगदी खूप स्मूथ कॅनव्हास मिळतो आपल्या याच्या हायलोरॉनिक ऍसिडमुळे. आणि नियासिनामाइड आणि व्हिटॅमिन सी आपल्याला इव्हन टोन स्किन करायला मदत करते. सो आपण टोनर नंतर सिरम लावून घ्यायचं. छान 3 ड्रॉप्स घ्यायचे सिरमचे आणि फेसवर लावायचे. बघत असाल माझी स्किन सिरम लावल्यानंतर किती छान प्रेम झाली आहे. आता या सिरममुळे काय बेनिफिट होतं, याच्यामध्ये 10% व्हिटॅमिन सी आहे, जे की आपल्या शरीराला खूप छान ग्लो देते. नियासिनामाइड आणि हायलोरॉनिक ऍसिडचा सुद्धा खूप छान ब्लेंड आहे. हायलोरॉनिक ऍसिड काय करतं, आपल्या चेहऱ्यामध्ये ना खूप छान प्रकारे वॉटर ऍब्सॉर्ब करून ठेवायचं काम करत असतं. आणि डर्माकोचं हे जे सिरम आहे हे माझं सगळ्यात फेवरेट सिरम आहे, कारण त्याच्यामध्ये 3 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे, जे की तुम्हाला गुड प्राइस मध्ये मिळतं आणि आरामशीर ही 30 ml ची बॉटल आहे, जी की तुम्हाला आरामशीर 2 मंथ्स चालत आहे. आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत आपल्या फेससाठी सिरम नंतरची जी स्टेप्स असते म्हणजे मॉइश्चरायझर. हे माझं ना फेवरेट मॉइश्चरायझर आहे, जे ज्याचा ब्रँड आहे पॉन्ड्स. पॉन्ड्सची पावडर तर सगळेच जण वापरतात. पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर मी यूज करते, ज्याच्यामध्ये ना पुन्हा हायलोरॉनिक ऍसिड विथ व्हिटॅमिन ई आहे. तर हा एक खूप छान ब्लेंड आहे आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करून ठेवण्यासाठी. आता माझी ड्राय स्किन आहे, तुमची ऑइल स्किन आहे असली ना तरीही प्लीज मॉइश्चरायझर स्किप नका करू, कारण की मॉइश्चरायझेशन आपल्या चेहऱ्यामध्ये खूप गरज राहते. एक स्मूथ आणि परफेक्ट वॉटर बॅलन्स करून ठेवतो मॉइश्चरायझर. आता मी छान मसाज करून घेते, जेणेकरून माझा चेहरा अगदी स्मूथ आणि ग्लोईंग होईल. आता मी जे तुम्हाला सांगितलंय ना, हा स्किन केअरच्या सगळ्यात बेसिक स्टेप्स आहे. आता सी म्हणजे क्लेन्झिंग, जे की आपण केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. टी म्हणजे टोनर. टोनर काय करतं ना, की आपल्या चेहऱ्यातले जे पोअर्स आहेत ते मिनिमाइज करून आपला चेहरा एकदम स्मूथ ठेवण्यात मदत करतो आणि व्यवस्थित टोन सुद्धा करतो. त्याच्यानंतर एस म्हणजे सिरम. सिरम काय करतं, आपल्या चेहऱ्यात खूप छान डीपली पेनिट्रेट होऊन एक स्मूथ कॅनव्हास प्रोव्हाइड करतो. नंतर तुम्ही म्हणू शकता की खूप छान इव्हन स्किन टोन देतं. टॅनिंगचा प्रॉब्लेम होत नाही, तो जर असेल ना तो सुद्धा नाहीसा होतो आपल्याला सिरममुळे. आणि सगळ्यात नंतरचा मग जी स्टेप्स आहे म्हणजे ती म्हणजे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर नंतरची जी स्टेप्स आहे ना मी तुम्हाला सांगते ती म्हणजे, जर तुम्ही दिवसाला स्किन केअर करत असाल ना तर सनस्क्रीन न विसरता यूज करा, न विसरता. कारण आता आपण बाहेर जातो तेव्हा सन एक्सपोजर खूप होतं. सन एक्सपोजरमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये ना युव्ही ए आणि युव्ही बी असे जे सूर्याची किरणे असतात ना, जे अनावश्यक असतात आपल्या स्किनसाठी, ज्याच्यामुळे कॅन्सर उत्पन्न होतो. तर या गोष्टी ना खरंच सनस्क्रीनमुळे क्युअर स्टेप्स माहिती आहे. 2 फिंगर्स 2 बोटांवरती घ्यायचं आणि त्या चेहऱ्यावरती पसरवून घ्यायचं पूर्णपणे ऍब्सॉर्ब होईपर्यंत.
आता मी घरातच आहे त्याच्यामुळं जी राहिलेली सनस्क्रीन माझ्या हातावरती पण लावून घेणार आहे. सनस्क्रीन ही काम असं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं, बट की घरात असो की बाहेर असो नसो तुम्ही कुठेही असो सनस्क्रीन लावणं मस्ट आहे म्हणजे आहे. आणि ती तुम्ही कुठल्याही ब्रँडची प्रिफर करू शकता. माझ्याजवळ जॉयची आहे, मी सध्या जॉयची यूज करते, त्याच्यामुळे मी तुम्हाला जॉयची दाखवली आहे. आता यानंतर मी माझ्या लिप्सची सुद्धा तेवढीच काळजी घेते, कारण तोही आपल्या बॉडीचा एक पार्ट आहे आपल्या चेहऱ्याचा सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी. तर मी इथे यूज करते विशकेअरची सेरामाइड लिप बाम, ज्याच्यामध्ये ना खूप छान इन्ग्रेडियंट्स आहेत. सेरामाइड, कोजिक ऍसिड, नियासिनामाइड आणि वॉटरमेलनचा एक खूप छान कॉम्बिनेशन आहे, जे की आपले जे लिप्स डार्क असतात ना, ती डार्कनिंग जे पिगमेंटेशन आहे ते रिड्यूस करायला मदत करते. आता माझं जर तुम्हाला सांगायचं मी प्रयत्न करतो, या लिप बाम सोबत ना खूप छान एक्सपिरियन्स आहे, ज्याने माझे लिप्स खूप जास्त हायड्रेटेड, पिगमेंटेशन खूप छान प्रकारे रिड्यूस केलेलं आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगाल की खरंच ही लिप बाम तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तिला एक चान्स द्या. खरंच तुमची जे पिगमेंटेशन आणि डार्क लिप्सची प्रॉब्लेम असेल ना, खरंच नाहीसं होऊन जाईल. आणि त्यानंतर म्हणजे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर म्हणजे बॉडी लोशन. ऑब्विसली चेहऱ्याची काळजी घेता घेता बॉडीची काळजी घेणं विसरायचं नाही, म्हणून मॉइश्चरायझर पूर्ण हातावर पायावरती छान प्रकारे लावून घ्यायचं, जसं मी लावते आहे तसं. ओके. तर अशा प्रकारे ना आपल्या हाताची, पायाची, तोंडाची, सगळ्या छान गोष्टींची मस्त प्रकारे काळजी घ्यायची. जे प्रॉडक्ट दाखवले खरं सांगते हे स्पॉन्सर्ड नाहीये, कारण की मी बिगिनर आहे, तर त्याच्यामुळे हे जे प्रॉडक्ट्स घेतलेत ना मी माझ्या पैशांनी विकत घेतलेले आहेत. सो की असं समजू नका हिने सांगितलं म्हणून आपल्याला हे प्रॉडक्ट यूज करायचे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते तुम्ही यूज करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जे की अत्यंत मोफत आहे. त्याला काही पैसे द्यावे लागणार नाहीये. ध्यान हे खरंच नॉलेज हे खूप गरजेचं असतं. सो त्यामुळं आज इथेच निरोप घेतोय आपण. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे बाय.